नमस्कार मैत्रिणींनो, लवकरच आता मुलांच्या शाळा सुरू होतील, म्हणजे आपल्याला टिफिनची तयारी लवकरच सुरू करून ठेवायला हवी. म्हणजे रेसिपीज बघून ठेवल्या म्हणजे आपण त्या पटकन बनवू शकतो. आज आपण गवारीच्या सुक्या भाजीची रेसिपी बघणार आहोत, जी अतिशय खमंग होते, चवदार होते आणि अतिशय छान लागते चवीला. सर्वात अगोदर आपल्याला गवार निवडून घ्यायची आहे. दोन्ही बाजूचे जे देठ आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ करून गवारीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. यामध्ये मी 2 टिप्स सांगणार आहे, जे तुम्हाला शेवटपर्यंत फॉलो करायचे आहेत. आपली भाजी अतिशय खमंग आणि चवदार अशी तयार होईल. सर्वात अगोदर कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचे. फोडणी द्यायची नाही, फोडणी नाही द्यायची. आता आपल्याला पहिली गवार धुवून ती परतवून घ्यायची आहे. बरोबर, गवार आपल्याला परतवून घ्यायची, त्यामुळे गवारीची चव अतिशय भन्नाट अशी लागते. आता पहिली टिप अशी की गवार परतवून घेत असतानाच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या भाजीची चव अतिशय खमंग आणि चवदार अशी लागते. शिवाय तुम्हाला माहिती आहे, परतवून झाल्यानंतर तुम्ही अशीच जरी गवार खाल्ली ना तरीसुद्धा ती अतिशय छान लागते. नक्की ट्राय करा. आता तुम्ही बघू शकता गवारीचा कलर, रंग अतिशय छान असा दिसतोय. म्हणजे गवार आपण वाफेवर परतवून घेतली ना की मग गवारीला रंग खूप छान येतो. भाजी आपली दिसायला अतिशय सुंदर अशी दिसते. ठीक आहे, 2 ते 3 मिनिटासाठी गवार आपल्याला मध्यम आचेवर, मध्यम गॅसवर परतवून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये फोडणी घालून घेणार आहोत. आता तुमच्याकडे जर तुम्ही मसाल्याची फोडणी देणार असाल तर ठीक आहे, नसाल देणार तुम्ही मसाल्याची फोडणी तर मग तुम्ही माझ्यासारखी फोडणी देऊन घ्यायची. या प्रकारची फोडणी दिल्यामुळे भाजीला चव अतिशय सुंदर अशी येते. खमंग चवीची आपली भाजी तयार होते. सर्वात अगोदर काय करायचं आहे, फोडणीसाठी हिरवी मिरची घ्यायची आहे, लसूण, जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी 1/2 किलो गवार घेतलेली आहे, त्यासाठी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ठीक आहे, सुरुवातीला सर्वात अगोदर आपण लसूण, हिरवी मिरची आणि जिरं हे कुटून घेणार आहोत. तुमच्याकडे कुटून न घेता तुम्हाला जर मिक्सरला वाटून घ्यायचं असेल तरीसुद्धा चालेल, पण कुटून घेतल्यामुळे त्याची चव अतिशय खमंग अशी लागते. अगदी ठेचा खातो ना आपण त्या प्रकारची. आणि सर्वात शेवटी मग आपण कोथिंबीर यामध्ये घालून घेणार आहोत. कोथिंबीर घातल्यानंतरही त्यामध्ये आपण थोडासा ठेचा करून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या गवारीच्या भाजीला चव अतिशय खमंग अशी येते. गवारीचा ठेचा आपण बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. ज्या कढईमध्ये आपण गवार परतवून घेतली होती ती आता डिशमध्ये काढून घ्यायची आहे, एका वेगळ्या डिशमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण त्याच कढईमध्ये फोडणी देणार आहोत. 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे मी आणि आता यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा. आपल्याला कांदा आवर्जून घालायचा आहे, ज्यामुळे आपल्या भाजीला चव अतिशय खमंग अशी येते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो यामध्ये घालू शकता, पण आम्ही प्रेफर नाही करत, श्रावणीला जास्त नाही आवडत, म्हणून मग मी यामध्ये टोमॅटो घातलेला नाही आहे. कांदा थोडासा परतवून घेतला की मग यामध्ये आपण करून घेतलेला ठेचा घालून घ्यायचा आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता, पण आपण गवार परतवून घेत असताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ मी लगेच न घालता नंतर थोड्या वेळाने मग मीठ घालून घेणार आहे. थोडंसं, जास्त मीठ घालायची गरज नाही आहे आता. ठीक आहे, आता आपण घातलेला ठेचा कांद्यामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. यानंतर मग यामध्ये हळद घालून घ्यायची आहे. बाकीचे जास्त मसाले घालायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालून घेतलेला आहे, ज्यामुळे आपल्या गवारीला चव अतिशय खमंग अशी येते. हळद घालून तीसुद्धा 1 मिनिटभरासाठी परतवून घ्यायची आहे. करपवून घ्यायची नाही, फक्त परतवून घ्यायची आहे. ठीक आहे, हळद परतवून झाली मसाल्यामध्ये की त्यानंतर मग आपण परतवून ठेवलेली जी गवार आहे ना ती घालून घ्यायची आहे. या गवारीला तुम्ही डायरेक्टली कांदा वगैरे न घालता फक्त लाल तिखट घालून परतवून घेतलं की तुमची भाजी त्या प्रकारेही तयार होऊ शकते. तुम्हाला हवं असेल तर त्याची रेसिपी मी पुन्हा एकदा तुमच्याशी शेअर करेल. तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून सांगायचं. ठीक आहे, आता गवार घालून घेतल्यानंतर आपल्याला वाफेवरतीच ही गवार शिजवून घ्यायची. माझ्याकडे अगदी कोवळी गवार होती. तुमच्याकडे जर कोवळी गवार जर नसेल तर मग यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही ती शिजवून घेऊ शकता. मी यामध्ये पाणी न घालताच गवार शिजवून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये झाकण ठेवून घ्यायचे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी त्याची वाफ काढून घ्यायची आहे. आपण वाफेवरच ही गवार शिजवणार आहोत, कारण अगोदर आपण त्याला परतवून घेतलेली आहे. याला वाफेवर शिजवल्यामुळे थोडंसं पाणी सुटलं होतं आणि मग त्याची गवार छान तयार झाली. ठीक आहे, आता गवार शिजली आहे की नाही हे एकदा बघून घ्यायचं आहे. जर गवार शिजली नसेल तर मग पुन्हा एकदा 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचे. माझ्याकडे गवार छान शिजली होती, म्हणून मग यामध्ये मी ही आहे आपली दुसरी टिप. कोणती? शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचाच कूट यामध्ये घालून घ्यायचा, ज्यामुळे भाजीला चव अतिशय खमंग अशी येते. आणि नंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. माझ्याकडून मीठ मी थोडंसं घातलं होतं नंतर, पण त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे, त्यासाठी सॉरी. तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घालून घेऊ शकता.
कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट छान मिक्स करून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर छान परतवून घ्यायची आहे भाजी आणि मग आपली ही भाजी सर्व करण्यासाठी तयार होते. आता ही भाजी खाणार तुम्ही कशासोबत? तुम्ही ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा मग अगदी पराठा जर असेल तर त्यासोबतही ही भाजी खाऊ शकता, आरामात खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.